अजून मग पाहा मजा आहे. मग भुवानी त्या मला तापवलेली नाही माझी तर अजून मजा आली असती. आपण तापवूया. हॅलो 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 अजून बरं वाटतंय पण अजून जरा भरून काढा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कार्यक्रमाला सुरुवात. आजचा हा पवित्र दिवस. अजून काय पाऊस आलेला नाही. कलिकेतुरा सुरू झालेला आहे आणि हा ज्याप्रमाणे शाहीर म्हणाले की नाट्यगृह, लोक नाट्यगृह म्हणतात, आम्ही म्हणतो, पण आता दिवस आलेत की कोकणी लोककला ग्रह असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण एकट्याच्याच 25 बारे या नाट्यगृहामध्ये आहेत. तेवढीच नमाना बाकीच्या शहरांच्या बारे आहेत. वर्षाच्या 365 दिवसापैकी 200 दिवस या लोककला या नाट्यगृहामध्ये नांदत आहेत. मग याला काही दिवसांनी कोकणी लोककला गृह म्हणणार आहे. शब्द आहे आपला. तर कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवात गणपती बाप्पा मोरया आलेला आहे आणि आज ज्याप्रमाणे म्हटलं की हा पवित्र दिवस आहे. मारुतीरायाची लेकरं, हनुमंतरायाची लेकरं कुठल्या एका टोकाला जाऊन तिकडे बसलेली. खेडापासून जवळजवळ 50-1 किलोमीटरला. आणि त्या गावच्या एका टोकाकडची लांजाकडच्या एका टोकाला मी आणि तो ऋणानुबंध जपला. ज्याप्रमाणे मारुतीरायानं आपल्या शेपटीनं लग्न जाणली आणि कृपेचा आशीर्वाद ठेवला, ती कृपेची शेपटी ह्या आमच्या पन्हाळ्यापासून लांजातल्या वेवळीकंडेपर्यंत गेली आणि हा ऋणानुबंध जपला गेला. आणि ह्या ऋणानुबंधाच्या अनुषंगानं मी या सगळ्या आमच्या वानर सेनेला घेऊन, मी पण त्याचा एक वानर आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. सेवा करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्री गणेश, बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आरामदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा हा वारसा, वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालू ठेवला. ते शाहू, फुले आणि आंबेडकर आणि त्या महाराष्ट्रातला नीटपुरेवाला शाहीर विकास दामोरे. आपल्या अश्वाच्या कापाखाली अवघा हिंदुस्थान चालसा घातला तो धनगर योद्धा मल्हारराव होळकर. हा हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचा विचार ज्याने केला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांडीआळीमध्ये संत बाळूमामा, माझी गावची देवी आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, धनी देवडोंगर, कुलदेवता आई विठ्ठलाई देवी, लांजाचा धनी केदारलिंग देव चव्हाटा फुलकेश्वर यानं नमस्कार करून रंगदेवता जागे मालक ही मुंबईची मुंबादेवी आई जोदानी आणि धनी मारुतीराया यानं नमस्कार करून ही देवळगावी बाबुरंगले घराण्याचे युवाशंकर यांचे बाबा राजाराम, यांचे ममन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांच्या तुरेवाला शाहीर विकास दामोरे. तुमच्या चरणाचे धूळ मस्त केल्यावर माझी शाखा जय हनुमान नाशंकर पन्हाळचे खोटवाडे यांसोबत मी तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आयोजक माझे घरचेच आहेत. श्री कोंडवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोंडवाडी आणि जय बजरंग बली कला पथक पन्हाळचे कोंडवाडी यांचे अध्यक्ष आदरणीय अविनाश चिंकटे, आमच्या ह्या पथकाचे आणि सहकारी, आणि या पूर्ण मंडळाचे कोंडवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोंडवाडीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय सुरेशजी नाचरे माऊली, उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे, सेक्रेटरी मंगेश रावडे, खजिनदार अजय सुगवण, योगेश पाटील आणि सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य, वाडेकरी, गावकरी, मानकरी, मनाचा मुजरा करतो की तुम्ही आम्हाला एक संधी दिली. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. जयन ओजाळ माझा सोबती, माझा पाठीराखा, शाहीर प्रकाश गोसावे आलेले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत, सीडी वेडी सगळे आले आहेत. तुम्ही सीडीला बघितलं. शाहीर संतोष कलामते माझे वस्तादच आहेत
आमच्या देवड्यातले राजेंद्र माईल आहेत, सचिन माळे आहेत, राजेंद्र माळे आहेत. पुण्यावरनं अनिकेत रसाळ आहेत. जे जे हॉस्पिटलचे आमचे महेश चव्हाण आहेत, आमचे कशेडी गावचे. प्रशांत पवार मंडणगड. एखादा प्रेम आपुलकी का असते हे माझ्या प्रशांत पवार यांच्याकडून बघून कळतं. शाहीर जनार्दन नाचरे आहेत. शाहीर विनायक धोपट आहेत आमचे शिष्य. विराज झोरे आहेत, सचिन कोल्हापटे, अनंत चौगले, रवींद्र लांबोरे, सचिन डोईफोडे, दिगंबर भोड, प्रफुल्ल मयेकर, शशिकांत मांडवे आहेत, वेदांत जाधव आणि माझा डोळकीला संदेश ओटे माहिती आहे तुम्हाला, सिद्धार्थ बारगोडे. ऑर्गनला अजित चव्हाण आहे, बँकेला सतीश साळवे आहे, ऑक्टोपॅडला रोहित टिके, साऊंडला राजवर्धा पटेल आहे आणि शाखा माझी. या सर्वांना मानाचा मुद्रा आणि कार्यक्रमाला सुरुवात. ध्यानमूलं सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलं सद्गुरुकृपा. तर मंडळी, सप्ताह सुरू आहे गगनगिरी महाराजांचा. ज्याने परमार्थ दाखवला, ज्याने भक्तियोग दाखवला, ज्याप्रमाणे मारुतराया श्रीराम स्वामींचा भक्त, एक दास, पण इतकी भक्ती श्रेष्ठ की देवा समान त्या परमेश्वराला पूजलं गेलं, त्या मारुतरायाला पूजलं गेलं. म्हणून कायम भक्त दास होऊन राहू. युद्ध सुरू झालं, पांडवांचं आणि कौरवांचं, आणि सेना गोळा करायला आले सगळे. आणि कौरव पक्ष गेला आणि म्हणाले की श्रीकृष्णाच्या बाजूला उभं राहायचं आहे. श्रीकृष्णाच्या बाजूला अगदी मुखाच्या जवळ गेले आणि बसले. आणि हा पांडव जो पक्ष आहे तो मात्र पायाजवळ जाऊन बसला. माणूस उठल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की पहिले ज्यांच्याकडे लक्ष जाईल त्या पक्षात श्रीकृष्ण आहे. पण पांडव पक्ष, हे जे पांडव होते ते पायाकडे बसले होते. माणूस जेव्हा जागून असा झोपेतून उठतो, तो सरळ उठून असा पुढे बघतो आणि पायाकडे बघितलं आणि पहिलं लक्ष पांडवांकडे गेलं आणि त्यांच्या पक्षात श्रीकृष्ण राया गेले आणि रिझल्ट आणि निकाल तुम्ही बघितलेला आहे. म्हणून कायम पायीचा दास व्हायचा. माज मिजाज हे सगळं तिकडे भगवंताच्या चरणाशी राहायचं. मारुती राहिला, आज परमेश्वर झाला. आणि तो गगनगिरी महाराज जे परमेश्वराच्या चरणाशी राहिले, सद्गुरुगती प्राप्त झाली, त्यांचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असं माझ्या प्रतिस्पर्धी राहिलं ना, चुकून राहिलं. काय होत आहे, हळूहळू मला वय झाला की इसरायची सवय मागे, आणि त्याच्यामुळे जरा गडबड. हे कॅश बीस आता मी काळे करतो, पण झालं आता वय आपलं. सिद्ध्या काय माझ्या बायको खिचायची काय को, आज थोडी व्हायची खिचाडली आहे. मला सुरांवर बोलतात, पण आज बुवाने स्वतःची वारी युट्यूबला ऐकायची, सुरांची खांडोळी करून टाकलेली आहे बुवाने. म्हणतात हे आमची टिकला पाहिजे, संसार टिकला पाहिजे. अगं वय ग बाय, मायेरास मी त्याच्यासाठीच गेलो होतो मागाने. अगं घटस्फोट घ्यायला गेलो तुला. आय लव्ह यू. शाहीर मानाचा मुद्रा, प्रतिस्पर्धी शाहीर मान आठवणार पाहिजे आणि ठेवणार. काळी पाच द्या, काळी पाच लांबोरे. आता काळी पाच नाही, काळी वाटते एक लगातो तो दुल्हे का या काय
गगनगडावर जाऊन उडालो मी, अरे गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, चैतन्याच्या अमृत धारेत न्हालो मी, गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान नालो नालो मी. गगनगडावर जाऊन आलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, चैतन्याच्या अमृत धारेत न्हालो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी. काकड आरती भजन कीर्तन करून श्रवण, सह्याद्रीच्या कुशीत बावडा झालाय पावन, झालाय पावन, बावडा झालाय पावन, योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची ठेवण, जरूर एकदा जपावी जाव सुखाची आठवण, सुखाची आठवण, सुखाची आठवण, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार प्यालो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी.
गुरु विना मग नाही मोक्ष नाही सन्मार्ग सुतावरून येतो गाठता सुखाचा तो स्वर्ग सुखाचा तो स्वर्ग सुखाचा तो स्वर्ग तन्मय होऊन करती साधना बाकी विसर्ग गगनगिरींना पाहून कंपित निर्मळ निसर्ग निर्मळ निसर्ग निर्मळ निसर्ग वेडे वाकडे शब्द त्यांचे हे गायलो मी वेडे वाकुडे शब्द त्यांचे गायलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी चैतन्याच्या अमृत धारत झालो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो हरवून सार देह भान गेलो बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल भिवा शंकर नारायण गुरव बाबा राजाराम बबर विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर भोजपुरे जय हनुमान नाच मंडळाचा धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत. आमचे बाबू रंगले घराण्यातील वासवाणी या वंशावळीतील जगन्नाथ रसाळ माऊली आणि अनिकेत रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अनिकेत पुढा माणूस पुण्यावरून येतो सारखा. नित्या राया हे आमचे बंधू दत्ताराम चिनकटे यांच्या 2 कन्या 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. श्री कोटवाडी हनुमान मंडळ उपाध्यक्ष आदरणीय जनार्दन चिनकटे माऊली यांच्याकडून नाच मंडळासाठी पूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. कोटवाडी हनुमान मंडळ
सचिव श्री मंगेश हरावडे माऊली यांच्याकडून 200 रुपये आणि गौरी अक्षय चिंकटे 200 रुपये आणि आमच्या मंडळगणचे आपले मित्र परी प्रशांत पवार आणि पार्थ प्रशांत पवार यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक. 2 फरमाईश आहे काय काय आणून पाहतो बांधायचं भुवनचा भाग द्यायचा आहे. वाजलं ओके ठीक आहे आता तसं आहे ना होय. अहो हे झोपलं ना हा वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेर वाशी सासूर वाशी त्या जमान्यात 20 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं. मनोरंजनाचं माध्यम अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला. नमानाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळं. आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी नाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे नवस करायचो. बाबा हिला पोरगाच वावते का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचं बघा. तर VCR वरचं माहिती आहेत ना तुम्ही काय अमेरिकेतलं नाही ना. यू नो ना VCR. पहिला पिक्चर अलका कुबल अशोक सराफ लक्ष्मण बेर्डे सगळी नावं पाठ. दुसरा कुठला तरी दिल जले दिलवाले आणि घायल घातक तिच्या बदल आणि सकाळ डोळे सोडायचं. तर ह्या पुण्यान आमच्याकडे पुरे वाढलं या नवसान. हो याचं काहीतरी याच्यामुळे पिंट्या सांगा दुसरं काहीतरी. माहेरात आलो ना मी तुमचा कुठे माझी बाई कुठे ती आज एकटी झाली आहे घेऊन आली ना बाबासनी. पण घाबरू नका मी घाबरवणार नाही भोकारणार नाही तुम्हाला. तसा मी माणूस चांगला आहे. माणूस चांगला हे सांगतात ना जातात बोलायला नाही पण कासरा लगेच जातात याचं काय खरं नाही. पिसाळ्याचं काय होय अरे तुरेवाला आहे मी. अरे मोठे मोठे गार गेले गंमत मध्ये भेटी लांबोऱ्याकडे हिंमत मध्ये तो काम करते जसं जाय. मी यांना सांगितलं कलगीवालेच नाही तुम्ही जसा जाणार तिकडनं मी नाही आलो तर बाकीचा तुम्ही प्रेमात जावा मी तुला मोदकच देणार. तुम्ही वाकड्यात जाऊन बघा अरे वाकड्याचा हाडच देणार नाच करते तो. आणि तुम्ही जाऊन तर बघा वाकड्यात. तुमच्या पाया पडतो मला मारून टाका पण नमाल काय मला अरे काय होतं हिथं तुमच्या फरमाईश आता आणि हिथं फरमाईश 2 मिनिटं ऐका. आता हिथली सिच्युएशन आता घरात आज काहीतरी म्हावरं बिवरं असणार दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार म्हावरं खाणार बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई 2 बटन टाईप. ह्याला काय समजता काय नमान करतो शक्तिद्रात नमान घुसवतो नॉनसेन्स. अरे पण यार ह्या बायकांचा बाजार बंद केला मी कोण आहे कोण म्हणेल यार 4 वर्षात 6 का 7 प्रश्न बोलला तो कोण म्हणत नाही. मी काय मृत्यू करणार नमानात ह्या काय किबो ह्या मला सांगा साहेबांनो पहिला नाचत हे बुलबुल होता हे नव्हतं. अरे एक पावरी एक झाड आणि ढोलकी होती ह्या सगळं आलं तर चाललं ना हो. जरासा कुठं मी हा केला तर इतनी जल्दी भेंडी टेन्शन नॉट. अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे का माझ्याकडे मग. अरे मी एक फरमाईश पहिली पिपी प्रशांत पवार कुठल्या बाजूला आहे फरमाईश. नवगणाचं कोंडायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचा पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गणाला पवत बांधायचं. प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे कुठलं आहे काय काय. विचार हा किती आहे इथं काही
काही नाही बर देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दर वर्षासारखं मातर सजू दे घर समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला आता भुवनचा भाग झाला हवा भुवनची चाल कुठली हा बघा मला माहिती आहे सगळं मला आता आठवतं सगळं भुवनचं झालं ते कुठलं ते द्वारी हो मी तुमचं गाणं होतं ते चालू हा सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत आमच्या विजय भवानच्या लेखणीला नाव नाही ठेवत एक 2023 ला वारी झाली होती आमची राजन साळवी आमचा आमदार आला होता एक गमतीचा भाग हो एका त्यांची चूक नाही काढत आहे तर त्यांनी गण गायला की हे कोकणातलं खड्डा आहे तर गणपती हे बुजवा असं काहीतरी त्या आशयाचा होता अरे म्हटलं आता रस्त्याचं खड्डा बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना गणपती काय करी अहो आता उद्या कर्मांची पूर्ण भरायची आहे गडी नाही म्हणून काय गणपती आपल्याला सांगायचं तेवढंच काम आहे त्याची एवढंच म्हटलं होतं तसं बुवा विचारतायत गणपती समोर वेदू कुठं आहे तू हा गणपती समोर आणि सांगतात सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन बुवा तुम्ही खुळा आहे देवाला विचारतात कुणाचं पूजन करू अरे त्या गणपती आपण पूजन करा अरे बुवाचा गण बघा सांगा हो गणा म्हणजे समोर आई बापूस आहेत आणि त्यांना विचारतात सांग आईशी बापसा कुणाला मी बाप म्हणू असं झालं का हे असं झालं ना रे गण असा जा त्यांचा आणि वर सांगतात पुढं काय आहे कसे मी करू रे भजन बुवा मी सांगतो कसं भजन करायचं डाळ घ्यायचा नाल घ्यायचा चकवा घ्यायचा आणि भजन करायचं गणपतीला काय विचारता अजिबात खुलं तुम्ही अजिबात खुलं असं कसा बघा भाग देतो बाबा तुमचा ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन घेऊन टाळनाल धरून ताल करा हो बापाचे भजन बुवा एवढा सोपा आहे चाल दिली भाग दिला आता तुम्हाला सोपा करून देतो याच्यात काय वावगा बोललो काय रे ह्याच्यात आता पिसायची अरे पिसायची तर मेरे को फरक नाही पडताय दुसऱ्या वारीचा माझ्याकडे पण वारीचा पैसा दिलेला आहे ह्यांना ह्यांच्या चुकात आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट एवढा जमता एवढा कसं जमता एवढा कसं जमता ह्या काय नाही जमत अरे लेखणी आहे लांबोरीची लेखणी बघा बघता आता का किती वाजलं शेट या घड्याळ सगळी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा सांगायचंच नाही किती वाजलं हा आता देतो आपला बुवा माझी चाल आहे एवढ्यात आले माईन कुठं आहेत रामाचं गाणं गायलं होतं लांबोरी बुवा सुरांमध्ये काढतात लांबोरी बुवा 25 चाली लावल्या या दिसत नाहीत लांबोरी बुवाची चाल आहे जाऊन आता सर्च करा किती द्यायची काही 5 काही 4 रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा या राधारामाची भक्ती करणारा मारुतराया ती भक्ती किती श्रेष्ठ आहे
रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा हा प्रणाम मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम अरे मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम नाही रे नाही ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना ते काय बोलले सोपा पडाव ना सोपा पडल डांबरे बोने चाल ऐकवली उत्तर द्यायचं मांडून जाऊ सांगा त्यांना संसारात या अडकून गेलो नाही गेलो परिला बरोबर बोलले 90 दिवस 92 दिवस उरले 14 तारखेनुसार बरोबर आहे बाप्पा 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार माझ्या झोपडीत येणार झोपडीचा राजमाल होणार बायका पोरं जाणार माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार दुर्वा आणल्या येडं वाकडं मकार केलं बसवला बाप्पाला जसं जमला तसा प्रसाद ठेवला त्याची कधी तक्रार नाही आपल्याला आणि तो बाप्पा 5 दिवस राहिला तो उरले 360 दिवस ही हमाल्या मी करतो ह्या ट्रेनचा प्रवास ह्या कर्ज या ताप पोरं टोरं त्यांच्या शाळेला या ही मंडळांना सगळा सकाळी आंघोळ झाली 5:34ची ट्रेन त्याच्या आधी फक्त दिवाबत्ती लावली नमस्कार केला सगळं असतील फोटो माझ्या गावदेवीचा असेल नारळ असेल एखाद्या कुलगतीचा पण फोटो मध्ये बाप्पाचा येईल हे 365 दिवस उरलेले 360 दिवस त्याचं सकाळी नाव त्याचं संध्याकाळी नाव कामावर नाव एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं काहीतरी रस्टिकेट केलं की डोक्यात एकच गावदेवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला सांग सकाळ त्याचं नाव बाप्पाचा विषय व भाग्य जमला तर संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला पूजा मांडली देई जणो सौरंगाचा खा अरे करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच ना करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना 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 संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला पूजा मांडली देई जणो हा चौरंगाचा खा करता करता काम अंतरी बाप्पाना समर्थ रामदासराय सांगती संसारात या नियम दिसावा आधी प्रपंच करावा नेमका त्यानंतर परमार्थ असावा पावन संसारान परमार्थ पावन संसारान परमार्थ काळचा कष्टाचा घा पूजा मांडली देई जणो चौरंगाचा खा जपता जपता नाम बाप्पा जपतो अंतरी नाम करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना
परमार्थ काळत नाना कष्टाचा घाम कष्टामध्ये मग शोभून दिसतो नराचा तो नारायण जाण हाती कामान मुखी नाम तन करत जाव प्रणाम तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा करता करता काम जपतो अंतरी बापाना करता करता काम जपतो अंतरी बापाना संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा करता करता काम अरे करता करता काम जपतो अंतरी बापाना बोवा याचा भाग द्या किंवा याची चाल द्या काय द्या नवीन आहे तुमच्यासाठी नाही तरी काही प्रॉब्लेम नाही त्यात विजय बोवा नाही काही प्रॉब्लेम नाही याच्यावर मी तुम्हाला काही बोलणार नाही बिलीव मी आता गवळण मथुरेच्या बाजाराला थाटमाट करून गवळण निघालेली आहे या नमान गवळणी निघालेली आहे डोईवर माठ आहे पण डोईवर काही पदर नाही असं बोडकेपणाने जाऊ नये अरे डोक्यावर पदर पाहिजे परवा गवळून गायले तिथं तर मला बोललं का पटलं नाही बघ पटायला काय करार केलाय आपण की पटलंच पाहिजे नाही पटलं तर जावा माहेरास मी परत माघारी येईल आमचं सीएम म्हणलं होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी परत माघारी येईन मी परत माघारी येईन पण तुला म्हणू घटस्फोट अरे बायको म्हणजे सोन्यासारखी भेटली बघितली ना पण ती बोलती निश्चित तोंडाळ ना व्हायचं जरा कमी केलं अरे मी कर्तृत्वान मरता अरे काळा बेळा असलो म्हणून काय त्याला अरे खमके आहे अरे नाम कमवलं आहे पैशाला काही कमी नाही पडणार लिहून ठेवायचा पैशाला काय कमी नाही पडणार मी काडवड करीन आणि पैशाला कमी पडले पैसा असे येतात बघितलं शेवटची 15 मिनिट सवा भरा तुरेवाला म्हणूसाठी काय मग ते ना दुसरी बारी जाणार किती मिनिटाची किती शेवटची 15 मिनिटं मला वाटतं बक्षीस कोणवाडी हनुमान मंडळ सहसचिव महादेव पाटील माऊली 101 रुपयाचं पारितोषिक श्री कोणवाडी हनुमान मंडळ कार्यकारिणी सभासद पांडुरंग नाचरे माऊली यांच्याकडून 1001 रुपये मुलांसाठी 1001 रुपये त्यानंतर पोरांना श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे रत्नागिरीचे श्री सतीश जोशी माऊली यांच्याकडून मंडळाला शुभेच्छा 501 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद माऊली आणि तिघांची यारी दुनिया झकमारी संगत आई सॉरी राजवाडा हे कट कर तिघांची यारी दुनिया झक अरे ही मोठी संघटना अरे काय करे या अखेर मागितलं तळकंबा संघटना असं व्हायचं खुर्द मानगाव यांच्याकडून सतीश प्रतीक मोरे साहिल गवडे सतीश माटल गोवा आज नावरा बायकोच्या पाठात पोरं काढतात नको संघटना मला नंतर गाठाव सांगा तरी ना काय घेऊन मनातल्या मनात वाचले काय पण हो योगेंद्र मांडवे 1001 रुपये गंगागिरी महाराज गाण्यासाठी थँक्यू सो मच माझा हा आता बुवांची कवन ना तर तेरे नाम आता 15 मिनिटं जाईल हो छान गवळण राधेला प्रेम करावं कृष्णाला थोडीशी खोली काढावी एवढीच आहे हा आता मी काय म्हणतोय लाल लाल कलरची बांगडी अरे बांगडीचा कलर लाल चाल माझ्या सोबत चाल अरे मला जमत नाही का मला म्हणतात ते असं अरे करून शृंगार साज आहे पाय बोईवर पदर नाय हे गवळण तोऱ्यात हाय हिलय तोऱ्यात हाय अरे चुर चुर बोलते चोंबडी
ह्यानी चमडीचा रुबाब काय, त्याला काडीची अक्कल नाही. अरे म्हणजे आता वर सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढा ज्ञानी नाही म्हणतात. म्हणजे हे अडाणी, मग अडाण्याने किती बोलावा, अडाणी शिकवावं किती. अडाणी स्वतःच म्हणतो आणि मला शिकवता मी वायसराचा ज्ञानी आहे. अडाणी जाऊन सांगायचीस. अरे करुण शृंगार साज आहे पण डोईवर पदर ना, तरी मी चोऱ्यात हाय कवळण चोऱ्यात हाय. सुड सुड बोलते चोपडी, चोपडीचा रुबाब काय, कवडीची अक्कल नाही बघायला कवडीची अक्कल नाही. बडबड उगाच बडबड बोलते कशाला घालून पाडून, बोलते कशाला घालून पाडून, बोलते कशाला घालून पाडून. स्वतःच दम नाही तुझं हे काम नाही, बोलतेस कुणाच्या पत्रा आडून. गुरुगुरुचे ही शेपडी नकाला शकुड हाय, गुरुगुरुचे ही शेपडी नकाला शकुड हाय. गवळण चोऱ्यात हाय तिला मला अक्कल नाही, गवळण चोऱ्यात हाय गवळण चोऱ्यात हाय. द्यायचं पण काय जमलं तर भाग द्या. मी काय घाबरत नाही कोणाला, मी काय बायकोला सांगूनच झालेलं आहे. आलो तर तुझा तू बघित राहा. भगवानच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. भगवानचा प्रश्न आहे काय, भगवानचा प्रश्न आहे आई जाखादेवी कला मंच मुंबई भालावली राजापूर एकदा नमन झालंच पाहिजे. कसं पाहिजे माहिती काय, जाखादेवीच्या पोरांनो जेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात ना नमन लय भारी करतो, पण जेव्हा 2 सांगतात ना की नाही केलं पाहिजे, त्याची 2 जी असतात ना ही पण कोकणातलीच असतात. ते काय आपले दुश्मन नाही. बघा आपण जेव्हा प्रसिद्ध झालो ना म्हणून इतक्याही माणसांनी काही ओढू नये, त्या लोकांमुळेच आपण झालो असतो. तर त्यांनी सांगितलं नाही करायचं तर आपण थांबलं पाहिजे किंवा थोडं ऐकलं पाहिजे. भगवानच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. भगवानचा प्रश्न जगजाहीर आहे, अनेक वर्ष आमच्यावर आहे, आम्ही प्रयत्न केलेला आहे. शाहीर विजय निकम तुमचे बाबा आहेत, तुम्हाला त्यांचं उत्तर सांगितलं असेल. नसेल सांगितलं तर बुवांना फोन करा आणि विचारा की जे उत्तर देतो ते. तर प्रश्न बुवांचा आहे, कोणत्या सद्गुरूने बसा बरोबर बसा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या संत सद्गुरूंचे नाव काय. तर राजेश बुवा त्या संत सद्गुरूंचे नाव आदित्य राणूबाई. राणूबाई आदित्य राणूबाई. ह्या आदित्य राणूबाईने कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. या सद्गुरू आदित्य राणूबाईंना रनुबाई किंवा रांदला देवी किंवा राणादेवी असेही नावे आहेत. तर शाहीर खानदेशामध्ये म्हणजे नाशिक तिकडे वरती धुळे वेळे खानदेशात घरी लग्न कार्य किंवा मूज असेल तर लग्नापूर्वी या राणादेवीचं मातीच्या घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या पुतळ्याशी रविवारी लग्न लावण्याची प्रथा आजही आहे. आणि पुरोहित मंडळी या राणादेवीचा उल्लेख रन्नासना देवी असंही करतात, कारण शेतातील काळी माती भूदेवीचं प्रतीक आहे, तर दिवा हे तेजोनदीचं सूर्याचं प्रतीक आहे. तेव्हा शाहीर पुन्हा एकदा एका कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न ज्या सद्गुरूने केलं त्यांचं नाव आहे आदित्य राणूबाई. आणि याच राणूबाईंना रनुबाई, रांदल देवी, रणादेवी किंवा रन्नासना देवी असं देखील म्हणतात. माझे गुरुवर्य माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून हा उत्तर देत आहे. अपेक्षा करतो की आज प्रश्न पुढे
आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, शेती करायला कमरेला आकडी कोणती बांधून तुझं नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही, असं बळीराजाला वरदान कुणी दिलं एवढं सांगायचं आहे. मंडळावर गाणं नंतर म्हणून पोत घ्यायला पाहिजे. लावा ध्यान घेऊन उघड कान, अरे बुवा लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये साऱ्या मान, अरे सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड असली सोयरी असता समरेला, ही सुख येणार नाही तुझ्या नशिबाला, ही सुख येणार नाही तुझ्या नशिबाला, ही सुख येणार नाही तुझ्या नशिबाला. कोणी दिलं वर सांगा या सभेला, जिंकून जावा डाव आज या रणाला, जिंकून जावा डाव आज या रणाला, जिंकून जावा डाव आज या रणाला. वाजवणान घड घडणान, वाजवणान घड घडणान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान, आज शेवटचे 2 मिनिटं आहेत ते इथे घेतो. आज राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे. लोक म्हणतात की तुम्ही काय राजकारणावर बोलू नका किंवा काय, हे राजकारण नाही. आजच्या घडीला महाराष्ट्राचा एकमेव आशेचा किरण, मी जेव्हा कामाला नव्हतो तेव्हा अनेक लोकांचे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट्स दिले होते किंवा कामही देखील केलं मी त्या दरम्यान. पण जे इथून आहे ते इथून आहे. राजसाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोककला आमची नांदली, शक्तितुरा असेल नमन. तर इथे दैवतांच्या नंतर त्यांचं नाव घेण्याची प्रथा आहे. ते एकमेव आहे ते ठाकरे बंधू किंवा ठाकरे परिवार आहे. तर हा अनुषंगाने मी गाणं त्यांना बर्थडेच्या शुभेच्छा देतोय. त्या काय तिथे पोचल्या नाहीत पण इथून भावना असल्या पाहिजेत. अरे मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, शिवसेना उभी राहिली. शिव म्हणजे माझा शिवाजी राजा यांच्या नावावरून, आणि तिथून ते बाळगुरु तिथे गेलेला आहे. राजांचा आदर्श तिथे आहे, शिवमुद्रा तिथे आहे त्यांच्या झेंड्यावरती. मनसेचे सरसेनापती, मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना, व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, भावे दीर्घायुष्य शुभ कामना, भावे
झालेले आहेत. मोहनची गाण्याची चाल दिलेली आहे, गवळीला वेळ नाही. बाकी तुमचा भाग दिलेला आहे, प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तेवढा भाव मान्य करा असे बोलून माझी बारी इथे ठेवतोय. काही वावगं माझ्या आया बहिणींचा मान खाली जाईल असलं काही मी बोललेलं आहे. ती गमतीत एक फक्त जरा तो गावरान शब्द आला, त्याने काय होत नाही. बारी संपूया. जय हिंद महाराष्ट्र.